तर नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण चाललेलो आहोत आपल्या एका ठिकाणी आग्रामध्ये। आग्रा असा स्पॉट आहे ज्या ठिकाणी गावातील बऱ्याच लोकांची शेती वगैरे आहे। म्हणजे काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी सगळी म्हणजे पावसाळी भात शेती, त्यानंतर कुळथाची वगैरे शेती अशी केली जायची। तसेच ती शेती संपल्यानंतर उन्हाळ्यातील म्हणजे कोकणातील रानमेवा, आंबा, काजू, फणस या सगळ्या गोष्टींची झाडं वगैरे त्या ठिकाणी होती। तसंच त्या शेताच्या एक साईडूनच हे बारमाही असं पाटाचं पाणी वाहणारं तो असा एक पाट होता। परत आणखीन त्या आग्राच्या बाजूनच एक छोटीशी नदी वाहते। म्हणजे कोकणातील बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या प्रॉपर कोकणामध्ये आपल्याला बघता येतात। त्या गोष्टी त्या शेतीच्या आजूबाजूनी होत्या, त्यामुळेच कदाचित त्याला आगर वगैरे असं म्हणत होते असतील। तर आपण आज चाललेलो आग्रामध्ये, आपलं पण एक छोटंसं काम आहे तिथे, आणि ते काम वगैरे झाल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या गावदेवळामध्ये, म्हणजे आपल्या जाखमाताईचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। तर म्हटलं आता एवढं जाणार आहोत तर एक व्हिडिओ बनवूया। तर चला। तर हे बघा, या ठिकाणी 12 महिने थोडंफार का होईना पाणी असतं। हा झरा जो काही वर्षापूर्वी अगदी 12 महिने या झऱ्याला पाणी असायचं, आत्ता दिसतं एवढंच। परंतु आता एवढं काय पाणी 12 महिने एवढं पाणी नसतं या झऱ्याला। शेवटला हा झरा आटतो पण मे महिन्याच्या एंडिंगला। बघा, स्पॉट चांगला आहे, पाणी पिण्याचं आहे, अशी सारण आहे। म्हणजे ह्या झऱ्याचं पाणी म्हटलं तर एकदम मे महिन्यामध्ये थंडगार असं पाणी असतं। लोक इथलं पाणी वगैरे पहिल्यांदा भरायला आम्ही पिण्यासाठी वगैरे संध्याकाळी घेऊन जायचे। जाताना वाट ही अशी गवताची आहे, म्हणजे वाटेमध्ये बरंच गवत वगैरे असं वाढलेलं आहे। परंतु याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट म्हणजे बऱ्याच प्रकारची अशी जंगली फुलझाडं वगैरे या ठिकाणी, फुलझाडं नाही म्हणता येणार पण अशा वनस्पती आहेत ज्या वनस्पतीवरती रंगीबेरंगी अशी फुलं वगैरे बरीच बघायला मिळतात। तर मित्रांनो दाखवतो। तर ही बघा, हिला गंधारीची झाडं आहे, फुलं बघा, हे फूल गुलाबी कलरमध्ये पण हे असतंय। एक जंगली फूल आहे बघा मित्रांनो। हे पण सेम तसंच फूल आहे, परंतु हे पिवळ्या कलरमध्ये आहे बघा। हे एक फूल आहे मित्रांनो, म्हणजे भेंड्यासारखं फूल वाटतं याला, खाली जंगली भेंडा म्हणता येईल बघा। परत याला इकडे खाली पकडलेत, जंगली भेंडाच म्हणावं लागेल, असं हे फूल आहे। आता हे खराब होत चाललं आहे, परंतु आपण हे नव्याच्या पौर्णिमेला नवी बांधण्यासाठी वापरतो, हे कुरडू। तर मित्रांनो, हे आहे भेंडीचं फूल, जे नवरत्नामधून आपण 9 दिवस माळा वगैरे बनवतो बघा, ते हे भेंडीचं फूल आहे। मित्रांनो, हे आहे लाजरी, म्हणजे आपण याला लाजरी आपल्याकडे बोलतात। लाजाळूचं झाड आहे बघायला, फुलं वगैरे कशी मस्तपैकी आलेत बघा, बघायला खूप सुंदर वाटतात। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला आपण स्पर्श वगैरे केला, टच केला तर याची पानं लगेच मिटून घेतली जातात। हे झाड मिटून घेतं, बघा दाखवतो, हे बघा पानं कशी यांनी मिटून घेतली। त्याला जागा जरी धक्का लागला ना तरी लगेच हे आपली पानं मिटून घेतं, लाजाळूचं झाड त्याला बोलतात। तर मित्रांनो, हा आहे टाकळा, टाकळ्याची भाजी। म्हणजे ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला हा जेव्हा कोवळे वनस्पती असते त्यावेळेला याच्या कोवळ्या ढिऱ्या वगैरे काढून त्याची भाजी केली जाते, पानांची भाजी खूप छान लागते आणि चविष्ट पौष्टिक वगैरे भाजी असते याची। आता याला शेंगा आल्या आहेत, हे बघा, शेंगांची भाजी वगैरे करतात का आपल्याला माहिती नाही, परंतु टाकळा एक कोकणातील रानभाजी। इकडे ही अशी जुनी पाकळी आहे, बरेच काळे दगड आहे, काळ्या दगडांनी बांधलेली पाकळी आहे मित्रांनो। आता ही वाट पहिली अगदी व्यवस्थित साफसफाई वगैरे केली जायची, आता काय साफसफाई तेवढी दिसत नाही। पण मित्रांनो बघा कशी बांधलेली आहे, साध्याच पद्धतीमध्ये बांधलेली आहे, अशी आहे। बऱ्याच गवतामधून वाट वगैरे काढत गवत पण भरपूर वाढलं आहे, कळी वगैरे म्हणजे आपल्या उंची एवढे वाढले आहेत, त्या गवतामधून वाट काढत शेवटी फायनली आपण आपल्या गावदेवळाजवळ पोचलेलो आहे। ही माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, आपल्या जाखमाताईचं मंदिर आहे। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण जाऊया मंदिरात, कचरा वगैरे काढूया, दर्शन घेऊया, त्यानंतर मग परत बोलू।
मंदिर तसं म्हणलं तर जंगलामध्येच आहे. मंदिराच्या समोरून छोटीशी नदी वाहते आणि समोरचा नजारा बघू शकताय. दाट जंगल एकदम आहे. समोर डोंगरातून रस्ता गेलेला आहे. असं हे आपलं मंदिराचं स्वरूप आहे. तर मित्रांनो, हे बघा, अशा प्रकारे आपण आता मंदिरात चाललेलो आहेत. हा मूळ चौतरा, समोर मंदिराचा गाभारा. हे इकडे देणगीदारांची नाव वगैरे असे ते देणगी फलक. साधारण नवीनच आपलं मंदिरात जीर्णोद्धार झाला आहे 2022 सालामध्ये. आणि आपल्या देवींच्या मूर्त्या आहेत, म्हणजे देवी जागमाता, देवी रूपदा, देवी कामदा आणि देवी मोक्षदा. असा हा मूळ गाभारा आहे. आणि इकडे दोन्ही बाजूला असं सभामंडप, लोकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे. हे बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की बघा. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि कोकणातील असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.